फायनली मी माझ्या आईला चॉकलेट बनवायला शिकवलं, कारण त्याला कारणही तसं आणि तिला शिकायची पण इच्छा होती. तर म्हटलं शिकवलं. आणि कधी मी कामावर असेल तर फोन केला, आई बनवून ठेवतं, आई लगेच बनवून तरी ठेवेल. तर ही जी ऑर्डर होती ना ती दिव्याची होती आणि मला खूप अर्जंटमध्ये आलेली आणि ऑलरेडी माझ्याकडे 2 ऑर्डर होत्या. तर मी कॅन्सल करणार होती, पण माझं टार्गेट पण मला कंप्लीट करायचं, तर मी नाही कॅन्सल केलं. आणि मॅमला 7 वाजता केक हवा होता आणि त्याच्या आधी मला 6:30 वाजता एक केक द्यायचा होता, जे की मुलुंडवरून कस्टमर येणार होतं. आणि मग तो रेडी केला. तो रेडी केल्यानंतर मी तुमचा त्याचा जो फोटो आहे तो मी शेवटला शेअर करेल. आणि मॅमचं असं काय नव्हतं, त्यांना फक्त बॅनर हवं होतं, बाकी कलर कॉम्बिनेशन डिझाईन सगळं त्यांनी माझ्यावरती सोडलेलं. आणि हा एक काल होता की खूप ट्रेंडिंगलाच गेलेला केक. आणि हा माझा 8वा केक आहे आणि जरा वजन पण जास्त झालेलं. तर मम्मीनी शेवटी सगळ्या गोष्टी बनवून दिलेल्या आणि मी एवढा वेळ नव्हता की सगळ्या गोष्टी मी प्रॉपर पटापटा बनवलं. आणि शेवटी कस्टमर दिव्यावरून येणार होतं, तर काही वाटलं नाही. तर हा जो 8:30 वाजता केक द्यायचा होता, तर मी हा फर्स्ट टाईम केक बनवते. एवढा जमला नाही मला, पण मला जसं हवं होतं तसं फिनिशिंग मला नाही मिळाली. पण मी याला 10पैकी 7 देईल. तुम्ही सांगा मला की तुम्ही किती द्याल. आणि मी नेक्स्ट टाईम जर हा केक बनवला ना, मी अजून छान करण्याचं ट्राय करेल. आणि हा केकचा फायनल लुक होता. आणि जो मी 6:30 वाजता केक डिलेवरी केला तो हा होता, जो की साधं सिंपल मी ह्याचं रेकॉर्डिंग नाही केलं कारण की खूप घाई होती. आणि ह्या 3 केकपैकी तुम्हाला कोणता केक आवडला तर मला कमेंट नक्की करा.